श्री स्वामी समर्थ मंडळी. मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यातले सुख कोणाला सांगून जर पस्तावला असाल ना, आणि तुमच्या सुखांना जर कोणाची नजर लागली असेल आणि तुम्हाला अत्यंत त्रास झाला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ह्या व्हिडिओ थ्रू मला असं वाटतं की कदाचित स्वामींना तुम्हाला काहीतरी निरोप द्यायचा असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास तुमच्या लोकांबरोबर नक्की शेअर करा. मंडळी, आपण जेव्हा आनंदात असतो, एखादी चांगली गोष्ट आपल्यासोबत घडते ना, तेव्हा आपल्याला असं होतं की मी कोणाला सांगू आणि कोणाला नको. म्हणजे अगदी सगळ्यांना ओरडून ओरडून ती गोष्ट सांगावीशी वाटते. आणि ह्याच्यामध्ये बरेचसे लोक असे असतात की जे आपल्यापासून खूप जवळ असतात, म्हणजे असं आपल्याला वाटत असतं. हा, पण त्यामध्ये काही लोक अशीही असतात ना की तुमच्या आनंदात ते सामील होण्याचं नाटक करतात. पण त्यांना खरं तर तुमच्या आनंदाशी म्हणजे एक प्रकारची जेलसी असते. तर ते फक्त दाखवण्यापुरतंच आनंदित असतात. अदरवाईज त्यांना असं आतून खूप वाईट वाटत असतं तुमचं चांगलं झाल्याबद्दल. स्वामी या बाबतीत असं सांगतात ना की ह्या बाबतीत म्हणजे लोकांवरती तुझा जरी विश्वास असेल खूप जास्त आणि तुला वाटत असेल की तुला त्यांच्याबद्दल सगळं माहितीये, तर तसं नाहीये. माझं त्यांच्यावर तुझ्यापेक्षा जास्त लक्ष आहे आणि मला सगळ्यांच्या म्हणजे आतल्या गोष्टी की कोण काय विचार करतंय हे खूप चांगलं माहिती आहे. तर त्याच्यामुळे मी जे तुला त्या लोकांच्या बाबतीत जे काही हिंट देत असतो किंवा जे काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्यावर लक्ष देऊन तू ती हिंट माहिती करत जा किंवा ती समजून घेण्याचा प्रयत्न कर. बऱ्याचदा असंही होतं की आपल्या आयुष्यातून आहे ना लोक हळूहळू जात असतात. तर आपल्याला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून जाते, पण खरं तर त्याच्यात देवाची मर्जी असते. कुठेतरी स्वामींना माहिती असतं की ही व्यक्ती आपल्यासाठी चांगली नाहीये आणि म्हणूनच ती तिला आपल्या आयुष्यातून घालवतात. आणि त्यामुळे जर तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती जात पण असेल किंवा काही असं होत असेल, तर तुम्ही त्याचं वाईट न वाटून घेता त्याच्यात स्वामींची मर्जी आहे असं मानून ती तुम्ही स्वीकार करा. आणि आपले सुख आपले दुःख हे फक्त स्वामींनाच सांगा. कारण सुखाचं कारण आणि दुःखाचं कारणही तेच आहेत. दुःख जर येत असतील तर त्याच्यातून त्यांना आपल्याला काहीतरी शिकवायचं आहे, आणि सुखही येत असेल तरी ते आपण डिझर्व करतो, आपले कर्म चांगले आहेत म्हणून ते येत आहेत, असं मानून सगळं त्यांच्याबरोबर शेअर करून सगळं त्यांच्यावर सोपवा. श्री स्वामी समर्थ.